इमॅजिन मला 10 बाय 10 ची एक भिंत रंगवायची आहे पर्पल कलरने आणि त्यासाठी रेड कलरचे 2 डबे गरजेचे आहेत आणि ब्ल्यू पेंटचे 3 डबे गरजेचे आहेत. आता मी जर तुम्हाला विचारलं की हीच भिंत जर 20 बाय 20 ची असती तर मला रेड कलरचे किती डबे हवे असते आणि ब्ल्यू पेंटचे किती डबे हवे असते. पॉज द व्हिडिओ अँड थिंक अबाउट दिस. सो ऑब्वियसली जेव्हा हा नंबर किंवा हा एरिया जेव्हा वाढेल भिंतीचा त्यावेळेला रेड पेंट्सची आणि ब्ल्यू पेंटची जास्त गरज लागणार आहे. मग तुम्ही जर अगोदरचा एरिया पाहिला तर तो 10 बाय 10 म्हणजे 100 एवढा होता आणि आत्ता 20 बाय 20 असल्यामुळे तो 400 एवढा आहे. सो त्या प्रपोर्शनमध्ये ह्या डब्यांचा अमाऊंट वाढेल. नाव आय विल नीड 8 रेड पेंट्स अँड 12 ब्ल्यू पेंट्स. सो व्हॉट हॅज हॅपन्ड हिअर. तुम्हाला जेव्हा 10 बाय 10 ची वॉल रंगवायची होती त्यावेळी रेडचे 2 आणि ब्ल्यूचे 3 डबे हवे होते. जेव्हा 20 बाय 20 ची वॉल रंगवायची होती त्यावेळी ऑब्वियसली जास्त डब्यांची गरज पडणार आहे. पण एक्झॅक्टली किती जास्त. सो तुम्ही जर पाहिलं तर जो काय एरिया वाढला आहे 10 बाय 10 इट मीन्स दॅट 100 अँड 20 बाय 20 इट मीन्स दॅट 400. सो एरिया 4 टाइम्सनी वाढला आहे. त्यामुळं डब्यांची संख्यासुद्धा 4 टाइम्सनी वाढली आहे. 2 × 4 दॅट इज 8. किंवा ब्ल्यू पेंटच्या डब्यांची संख्यासुद्धा 4 टाइम्सनी वाढली आहे. अजून थोडं एलाबोरेट करूया की रेशो इज द बॅलन्स बिटवीन 2 और मोर क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल प्रत्येक 2 रेड पेंट्ससाठी 3 ब्ल्यू पेंट्सची आवश्यकता होती. ह्याचाच अर्थ 2 रेड पेंट्स आणि 3 ब्ल्यू पेंट्स हे एका बॅलन्समध्ये आहेत किंवा असं म्हणू शकतो की ते एका रेशोमध्ये आहेत. आणि रेशो दाखवण्यासाठी आपण असा सिम्बॉल यूज करतो. वी कॉल इट ॲज कोलन. आणि इथं जो बॅलन्स तयार झाला आहे इथं जो रेशो तयार झाला आहे तो 2:3 आहे. मग मी रेड कलरच्या डब्यांची संख्या जर 4 टाइम्सनी वाढवली तर त्याच प्रपोर्शनमध्ये त्याच बॅलन्समध्ये ब्ल्यू कलरच्या डब्यांची संख्यासुद्धा 4 टाइम्सनी वाढेल आणि इट विल बिकम 12. ठीक आहे. वी विल टेक एन एक्झाम्पल टू क्लिअर द कन्सेप्ट टू द डेप्थ. वी हॅव टेकन एन एक्झाम्पल ऑफ फ्यू कलर्ड स्क्वेअर्स हिअर. तुम्ही जर बघितलं तर टोटल 25 एवढे स्क्वेअर्स आहेत. त्याच्यामध्ये काही रेड कलरचे स्क्वेअर्स आहेत, काही ब्लॅक कलरचे आहेत आणि काही ब्ल्यू कलरचे आहेत. मग तुम्हाला असं म्हटलं आहे की तुम्हाला एक रेशो लिहायचा आहे, तुम्हाला एक बॅलन्स लिहायचा आहे रेड आणि ब्ल्यूचा. सो यू कॅन काउंट द स्क्वेअर्स ऑफ रेड कलर. सो देर आर 9 रेड स्क्वेअर्स अँड देर आर 8 ब्ल्यू स्क्वेअर्स. सो हा जो बॅलन्स आहे वी कॅन राईट इट ॲज 9:8. सो द रेशो इज रिटन ॲज 9:8. तेच जर तुम्ही ब्लॅक आणि ब्ल्यूचा रेशो लिहायला बघितला तर ब्लॅक हे 8 आहेत आणि ब्ल्यू ऑब्वियसली सुद्धा 8 आहेत. सो हाच रेशो आपण असाही लिहू शकतो की 8:8. म्हणजे प्रत्येक 8 ब्लॅक स्क्वेअरसाठी 8 ब्ल्यू स्क्वेअर्स आहेत. म्हणजेच एका ब्लॅक स्क्वेअरसाठी 1 ब्ल्यू स्क्वेअर आहे. सो वी कॅन रिड्यूस दिस रेशो लाईक 1:1. सो रेड कलरची संख्या ही 9 आहे, ब्ल्यूची 8 आहे आणि ब्लॅकची सुद्धा 8 आहे. सो आपण हाच रेशो 9:8:8 असाही लिहू शकतो. वी विल टेक सम मोर एक्झाम्पल्स टू ब्रिंग द क्लॅरिटी. सो वी कॅन राईट द रेशो ॲज अ फ्रॅक्शन. लाईक द फर्स्ट क्वेश्चन 8 ॲपल्स टू 20 ॲपल्स. वी कॅन राईट दिस ॲज 8:20. किंवा ह्याच रेशोला वी कॅन राईट इट इन अ फ्रॅक्शन फॉर्म लाईक 8/20. आणि आपल्याला रिड्यूस कसं करायचं हे माहिती आहे. वी कॅन डिवाइड विथ 4 टू बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. इट विल बिकम 2:5. नेक्स्ट, इन्कम ऑफ 2 फॅमिलीज पर मंथ इज 15,000 अँड 25,000. ह्याचा आपल्याला रेशो लिहायचा आहे. सो ऑब्वियसली वी कॅन राईट दिस रेशो ॲज 15,000:25,000. We can write this ratio as a fraction 15,000 over 25,000. We can give it a reduced form and divide with 5 on the both the sides. So it will become 3:5. So the ratio is 3:5. Or here it was 2:5. The third question, 5 minutes to 1 hour. Now इथं जर तुम्ही पाहिलं तर हे युनिट्स डिफरंट आहेत. सो तुम्हाला डायरेक्टली याचा रेशो 5:1 असा लिहिता येत नाही. यू नीड टू ब्रिंग देम इन कॉमन क्वांटिटीज, कॉमन युनिट्स. सो 5 minutes to 1 hour. 1 hourलाच मी 60 minutes असं सुद्धा लिहू शकतो. सो आय कॅन राईट दिस रेशो ॲज 5 minutes to 60 minutes
किंवा ह्यालाच आपण फ्रॅक्शनमध्ये 5/60 असंही लिहू शकतो. ह्याला जर आपण रिड्यूस्ड फॉर्म दिला, सो इट विल बिकम 1/12 or this ratio can be written as 1:12. Last, area of the circumference of a circle of radius 2 units. तुम्हाला जर सर्कलची कन्सेप्ट ऑलरेडी माहीत असेल तर यू कॅन वॉच, अदरवाइज यू कॅन स्किप दिस पार्ट ऑफ दिस व्हिडिओ. सो आय विल सॉल्व इट. एरिया टू सर्कमफरन्स. सो एरिया ऑफ द सर्कल is pi r square and circumference is 2 pi r. मग आपण ह्यांचं जर फ्रॅक्शन तयार केलं रेशो लिहिण्यासाठी, सो पाय आर स्क्वेअर अपॉन 2 पाय आर, दोन्हीकडे जर पायनं डिवाइड केलं सो पाय विल कॅन्सल्ड आउट, दोन्हीकडे आरने एकदा डिवाइड केलं तर वर एक आर शिल्लक राहील. द आन्सर विल बी आर अपॉन 2 आणि रेडियस 2 दिला आहे, सो दिस इज 2/2 ऑर वी कॅन राईट इट ॲज 1. किंवा आपण असं म्हणू शकतो हे जे काय फ्रॅक्शन आलं इट इज अ होल नंबर ऑर दिस रेशो कॅन बी रिटन ॲज 1:1. नाव वी विल गो टू सम प्रॅक्टिकल एक्झाम्पल. लाईक तुम्ही हे ऐकलं असाल की 18 कॅरेट गोल्ड, 20 कॅरेट गोल्ड, 24 कॅरेट गोल्ड. सो ह्याच्यात ॲक्च्युली काय रेशो लपला आहे, काय फ्रॅक्शन लपलं आहे हे आपण पाहायचं आहे. सो जेव्हा आपण म्हणतो की 18 कॅरेट गोल्ड, त्यावेळी ह्याचा अर्थ असा असतो की तुम्ही गोल्डचे 24 पार्ट्स इमॅजिन करा. फॉर एक्झाम्पल 24 ग्राम्स एवढं गोल्ड आहे, त्याच्यामधले 18 ग्राम्स किंवा 18 पार्ट्स हे प्युअर गोल्ड आहे. दिस इज अ प्युअर गोल्ड. आणि राहिलेले जे 6 पार्ट्स आहेत ते काही दुसरे एलिमेंट्स आहेत लाईक कॉपर और झिंक. सो ह्यांची गरज का असते तर ते गोल्ड, प्युअर गोल्ड इज नॉट दॅट मच रिजिड, ते एवढं स्ट्रॉंग नसतं. सो कॉपर झिंक टाकून आपण जे काय रिंग बनवणार आहे, नेकलेस बनवणार आहे, त्याला स्ट्रॉंग बनवलं जातं. सो जेवढा गोल्डचा कॅरेट जास्त तेवढं त्यात प्युअर गोल्डचं प्रमाण हे जास्त असेल. मग तुम्हाला असा प्रश्न विचारला की फाइंड द फ्रॅक्शन ऑफ गोल्ड इन दिस 18 कॅरेट गोल्ड. सो ऑब्वियसली द प्युअर गोल्ड इज 18 पार्ट्स अँड द टोटल पार्ट्स आर 24. सो द फ्रॅक्शन ऑफ गोल्ड इन 18 कॅरेट गोल्ड कॅन बी रिटन ॲज 18/24. किंवा आपण ह्याला 6ने जर रिड्यूस केलं सो इट बिकम्स 3/4 ऑर 3/4 कॅन बी रिटन ॲज 75%. सो 18 कॅरेट गोल्डमध्ये 75% एवढंच प्युअर गोल्ड असतं. दुसऱ्या मेटल्सचं जर आपल्याला फ्रॅक्शन काढायचं असेल तर ऑब्वियसली दुसरे मेटल्स हे 6 पार्ट्स आहेत 24 मधले. सो तुम्ही याला रिड्यूस फॉर्म दिला तर इट विल बिकम 1/4 आणि ह्यालाच जर आपल्याला पर्सेंटेजमध्ये लिहायचं असेल सो इट विल बिकम 25%. सो जसे जसे कॅरेट्स वाढत जातील तसं प्युअर गोल्डचं अमाऊंट वाढत जाईल आणि अदर मेटलचं अमाऊंट कमी होत जाईल. लास्ट क्वेश्चन, रेशो ऑफ गोल्ड टू अदर मेटल्स. म्हणजे ह्याच्यामध्ये गोल्डचं आणि अदर मेटलचा काय बॅलन्स आहे असं विचारलं आहे. सो गोल्ड हे 18 आहे आणि अदर मेटल्स हे 6 पार्ट्स आहेत. सो वी कॅन राईट दिस बॅलन्स ॲज 18:6. किंवा ह्याला जर रिड्यूस करायचं असेल तर यू कॅन राईट इट इन द फ्रॅक्शन फॉर्म 18/6. रिड्यूस इट. सो रिडक्शन नंतर हे 3:1 बनेल और 3/1 अँड दिस रेशो कॅन बी रिटन ॲज 3:1. सो प्रत्येक एक पार्टसाठी अदर मेटल्सच्या 3 प्युअर गोल्डचे पार्ट्स आहेत. लेट्स अंडरस्टँड हाऊ टू डिवाइड अ गिवन क्वांटिटी इन अ गिवन रेशो. आपण इथे एक एक्झाम्पल घेतलं आहे की एक रॉड आहे 12 सेंटीमीटरचा आणि त्याला मला 1:3 ह्या रेशोमध्ये कट करायचं. सो ऑब्वियसली तुम्ही लॉजिकली सांगू शकता की जो काही पहिला पार्ट बनेल ह्या रॉडचा तो दुसऱ्या पार्टपेक्षा 3 पटीने लहान असेल. पार्ट ए आहे आणि हा पार्ट बी आहे आणि दुसऱ्या पार्टची जी काही लांबी असेल ती पहिल्या पार्टपेक्षा 3 पटीने जास्त असेल. सो दिस इज वॉट द रेशो इज. सो आपल्याला हे सोडवण्यासाठी काही मेथड आहेत, काही स्टेप्स आहेत. सो द फर्स्ट स्टेप इज फाइंड द टोटल नंबर ऑफ पार्ट्स. मग इथं जो रेशो दिला आहे ह्यांचे नंबर्स तुम्हाला डायरेक्टली ॲड करायचे आहेत. सो 1 + 3 दॅट इज 4 टोटल पार्ट्स. त्यानंतर तुम्हाला ही जी टोटल क्वांटिटी आहे 12 सेंटीमीटर ही एका पार्टसाठी किती असेल हे बघायचं. फॉर एक्झाम्पल 12 सेंटीमीटरचे जर मी 4 टोटल पार्ट्स केले तर प्रत्येक पार्ट हा किती लांबीचा असेल, किती लेंथचा असेल. सो दॅट इज 12/4 दॅट इज 3 सेंटीमीटर. आणि त्यानंतर मग तुम्हाला प्रत्येक पार्टची व्हॅल्यू लिहायची आहे. सो पहिला जो पार्ट होता तो एकच पार्ट होता. सो दॅट इज पार्ट ए ह्याची जी काही लांबी असेल दॅट इज 1 × 3 दॅट इज 3 सेंटीमीटर. आणि जो पार्ट बी असेल त्याच्यात ॲक्च्युली 3 पार्ट्स लपलेले आहेत. सो 3 × 3 दॅट इज 9 सेंटीमीटर.
सो पहिला पार्ट हा 3 सेंटीमीटरचा असेल आणि दुसरा पार्ट हा 9 सेंटीमीटरचा असेल. तुम्ही जर ह्यांचा रेशो काढला तर ऑब्वियसली इट विल बिकम 1:3. आपण सेम क्वेश्चन थोडासा चेंज करू की ही जी काही 12 सेंटीमीटर लांबी आहे त्याला आपल्याला 3 पार्ट्समध्ये तोडायचं आहे. दॅट इज 1:2:3. सो त्याचे 3 पार्ट्स बनवायचे. इफ यू लुक केअरफुली, जो पहिला पार्ट आहे हा सगळ्यात स्मॉल आहे. सो विल कॉल इट ॲज पार्ट ए. दुसरा पार्ट त्या लेंथच्या डबल लेंथचा आहे. सो विल कॉल इट पार्ट बी. आणि तिसरा पार्ट हा पहिल्या पार्टच्या 3 पटीने जास्त आहे. सो विल कॉल इट सी. मी अंदाजाने ही डायग्राम ड्रॉ केलेली आहे. वी विल फाइंड आउट व्हॉट द लेंथ्स ऑफ दिस पार्ट्स. सो द स्टेप 1 जसं आपण पाहिलं की आपल्याला टोटल पार्ट्स काढायचे, तर ह्या सगळ्या नंबर्सचे ॲडिशन कराल. 1 + 2 + 3 दॅट विल बी 6. सो 6 टोटल स्मॉल पार्ट्स. मग 12 सेंटीमीटरचे जर मी 6 पार्ट्स बनवले तर प्रत्येक पार्ट कितीचा असेल, तर 12/6. सो इट विल बी 2 सेंटीमीटर ईच. मग आता ह्यातून आपल्याला तिन्ही पार्ट्सची लांबी काढता येईल की एची किती असेल, बीची किती असेल आणि सीची किती असेल. सो फॉर ए इट इज ओनली 1 पार्ट आउट ऑफ 6 पार्ट्स. सो 1 × 2 दॅट इज 2 सेंटीमीटर. फॉर बी इट इज 2 पार्ट्स आउट ऑफ 6 पार्ट्स. सो 2 × प्रत्येक पार्टची लांबी ही 2 आहे, त्यामुळे तो 4 सेंटीमीटर असेल. आणि सी हे टोटल 3 पार्ट्स आहेत, 6 पार्ट्समधले 3 पार्ट्स, आणि प्रत्येक पार्टची लांबी ही 2 असल्यामुळे तो 6 सेंटीमीटरचा बनेल. सो प्रत्येकाची लांबी ही 2 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर एवढी आलेली आहे. आपल्याला डिवायडिंग इन अ रेशो ही कन्सेप्ट अजून चांगली कळावी, ह्यासाठी वी हॅव टेकन सम एक्झाम्पल्स. लाईक इन द फर्स्ट एक्झाम्पल वी हॅव टू डिवाइड 200 इन द रेशो 1:4. सो स्टेप 1 is to find the total parts, that is 1 + 4, 5 parts. त्यानंतर स्टेप 2 तुम्हाला प्रत्येक पार्टला किती मिळेल हे बघायचं. सो दॅट इज 200 डिवायडेड बाय 5 पार्ट्स. सो प्रत्येक पार्टला 40 मिळेल, 40 ईच. आणि थर्ड इज टू डिवाइड और असाइन दिस व्हॅल्यू टू एव्हरी पार्ट. सो हा एक पार्ट होता. सो जो काही पहिला पार्ट असेल दॅट इज 1 × 40 दॅट इज 40. अँड हा जो काही दुसरा पार्ट आहे 4 पार्ट्स आहेत त्याचे. सो 4 × 40 सो दॅट विल बी 160. सो दिस इज हाऊ यू डिवाइड अ गिवन क्वांटिटी इन अ गिवन रेशो. वी विल टेक द सेकंड क्वेश्चन. आय वॉन्ट यू टू पॉज दिस व्हिडिओ अँड ट्राय दिस क्वेश्चन. सो लेट्स चेक आपल्याला हे ओरली सुटतं का, तोंडी सुटतं का. सो 1500चे आपल्याला 4:1 ह्या पार्ट्समध्ये 2 तुकडे करायचे आहेत. सो द टोटल पार्ट्स आर 5 बिकॉज 4 + 1 दॅट इज 5. आणि 5 पार्ट्स, मग ह्याच्यावरून तुम्ही 1500चे 5 पार्ट जर केले तर प्रत्येक पार्ट हा 1500/5 दॅट विल बी 300 ईच. मग 4:1 हा जो रेशो दिसतोय त्याच्यामध्ये पहिल्या पार्टला 4 तुकडे मिळाले पाहिजे, त्याचे 4 पार्ट्स. सो दॅट विल बी 4 × 300 दॅट इज 1200. आणि दुसऱ्याला फक्त एक पार्ट मिळेल दॅट इज 300. सो वी हॅव सक्सेसफुली डिवायडेड दिस क्वांटिटी 1500 इन द रेशो 4:1. विल टेक द थर्ड क्वेश्चन. Pause this video, try it out and answer me in the comments. I want you to solve this. We'll go directly to the fourth question. So fourth question मध्ये तुम्हाला 2300 ही क्वांटिटी 1:2:7 ह्या रेशोमध्ये तोडायची आहे. सो द टोटल पार्ट्स विल बी 1 + 2 + 7 दॅट इज 10. सो ईच पार्टसाठी तुम्हाला जी काही क्वांटिटी मिळेल दॅट विल बी 2300 आउट ऑफ 10. कारण 2300चे आपण 10 पार्ट्स केले, सो प्रत्येक पार्ट हा 230चा असेल. मग जर आपण हा रेशो बघितला 1:2:7, ह्या पहिल्या पार्टला 230 हा नंबर मिळेल, दुसऱ्याला 230चे 2 पार्ट्स म्हणजे 460, आणि तिसऱ्याला 230चे 7 पार्ट्स मिळतील. और जो काही राहिलेला अमाऊंट आहे तो त्याला भेटेल. सो इट विल बी 1610. We will take some word problems to connect this to the real life. So question असा आहे, divide the amount of 1.5 lakh among 2 brothers in a ratio 2:3. सो आपल्याला जी टोटल अमाऊंट डिवाइड करायची आहे दॅट इज 1.5 lakh, आणि ही जी डिवाइड करायची आहे इट इज इन द रेशो 2:3. सो आपण जर पाहिलं तर टोटल पार्ट्स जे येतील दॅट विल बी 5, आणि प्रत्येक पार्टला ईच पार्ट विल बी 1.5 लाख. आपल्याला 5 पार्ट्समध्ये जर डिवाइड करायचं असेल तर 1.5/5. सो आपण हे ऑलरेडी पाहिलं आहे की हाऊ टू डिवाइड द डेसिमल विथ अ नंबर. सो इट विल बिकम 0.3 lakh ईच.
मग हा जो पहिला ब्रदर असेल ह्याला 2 पार्ट्स मिळतील, सो 2 इंटू 0.3 लॅक. आणि हा जो दुसरा असेल त्याला 3 पार्ट्स मिळतील, सो 3 इंटू 0.3 लॅक. सो द आन्सर विल बी 0.6 लॅक टू द फर्स्ट ब्रदर and 0.9 lakh to the second brother, or 60,000 and 90,000 rupees respectively. There is another question. The angles of a triangle are in the ratio 3:5:4. Calculate each angle. हा क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला एक बेसिक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की ट्रायंगलचे जे काय अँगल्स असतात, इंटेरियर अँगल्स, ह्यांची बेरीज ही नेहमी 180 डिग्री असते. सो विल कॉल दिस अँगल्स लाईक एक्स, y and z, आणि ह्या तिघांची बेरीज और ॲडिशन इट शुड बी इक्वल टू 180. मग तुम्हाला असं म्हटलं की हा जो काही रेशो आहे x:y:z, दिस रेशो इज गिवन ॲज 3:5:4. मग तुम्हाला प्रत्येकाची व्हॅल्यू काढायची. सो आपल्याला बेसिकली 180 डिग्रीला ह्या रेशोमध्ये डिवाइड करायचं आहे आणि तो प्रत्येक अँगलला ती व्हॅल्यू असाइन करायची. सो द टोटल पार्ट्स will be 3 plus 5, that is 8 plus 4, that will be 12 parts. आणि 180 over 12 एवढं जर केलं तर आपल्याला प्रत्येक पार्टला किती अँगल मिळेल हे कळेल. सो दॅट विल बी 15 डिग्री ईच. मग जो काही रेशो आपल्याला दिला आहे दॅट इज 3:5:4, त्याच्यामध्ये पहिल्या अँगलला 3 पार्ट जातील, सो दॅट विल बी 45 डिग्री. 15 इंटू 3 45 डिग्री. दुसऱ्या पार्टला 5 पार्ट जातील दुसऱ्या अँगलला, सो 15 इंटू 5 दॅट इज 75 डिग्री. आणि तिसऱ्या अँगलला ह्याचे 4 पार्ट जातील, सो 15 इंटू 4 दॅट इज 60 डिग्री. सो ज्या काय व्हॅल्यूज आपल्याला मिळाले आहेत, दिस एक्स इज इक्वल टू 45 डिग्री, वाय इज इक्वल टू 75 डिग्री अँड झेड इज इक्वल टू 60 डिग्री. तुम्ही जर यांची ॲडिशन केली द आन्सर विल बी ऑब्वियसली 180 डिग्री. लास्ट व्हिडिओमध्ये मी एक क्वेश्चन विचारला होता की 3.6 ग्रामची 22 कॅरेटची गोल्ड रिंग असेल तर त्याच्यामध्ये प्युअर गोल्डचा अमाऊंट किती असेल. सो फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट इज 22K गोल्ड, 22 कॅरेट गोल्ड. सो 24 पार्ट्समधले 22 हे प्युअर गोल्ड असतात. सो 22 पार्ट्स हे प्युअर गोल्ड असतील आणि राहिलेले जे 2 आहेत, बिकॉज द ॲडिशन शुड बी 24, दिस विल बी अदर मेटल. सो दिस रेशो इज 22:2. or we can reduce it further like 11:1. So 11:1 ह्या रेशोमध्ये 3.6 ग्रामला जर आपण डिवाइड केलं तर जो काही 11 वाला पार्ट असेल तो आपल्याला प्युअर गोल्डचा अमाऊंट सांगेल. सो द बेसिकली द क्वेश्चन इज टू डिवाइड दिस 3.6 ग्राम इन द रेशो 11:1. सो ह्याचे टोटल पार्ट्स असतील 12 आणि 12 पार्ट्स असल्यामुळं ईच पार्टला 3.6/12 एवढं अमाऊंट मिळेल. सो इट विल बी 0.3 ग्राम ईच. सो पहिल्या पार्टला और प्युअर गोल्ड विल बी 11 इंटू 0.3 अँड द अदर मेटल्स विल बी 1 इंटू 0.3. सो 11 इंटू 0.3 इट इज ऑब्वियसली 3.3 ग्राम. सो 3.6 ग्राम 22 कॅरेट गोल्ड रिंगमधलं 3.3 ग्राम हे प्युअर गोल्ड असेल. दिस इज द आन्सर टू दिस क्वेश्चन. We will take one more example of physics to connect the concept of dividing in a ratio. So this question is from current electricity. तुम्ही हा तुमच्या 8th किंवा 9th मध्ये शिकला असाल. सो क्वेश्चन असा आहे की 3 रेजिस्टर्स दिलेत, दे आर कनेक्टेड इन पॅरलल आणि 1.8 एम्पियरचा करंट ह्यांच्यामध्ये डिवाइड करायचा आहे इन द रेशो ऑफ 1:2:3. सो रेजिस्टरच्या ज्या काही व्हॅल्यूज असतील त्यानुसार हे करंट डिस्ट्रीब्यूट होतील, बट वी हॅव गिवन दिस रेशो सो इन विच यू हॅव टू डिवाइड दिस करंट. सो बेसिकली आपल्याला 1.8 एम्पियर हा 1:2:3 मध्ये डिवाइड करायचा आहे. सो द रेशो इज 1:2:3. आय वॉन्ट यू टू पॉज दिस व्हिडिओ अँड ट्राय दिस क्वेश्चन आउट. इट इज व्हेरी इझी, जस्ट ट्राय इट आउट. सो 1:2:3 ह्याच्यावरून आपण टोटल पार्ट्स काढू शकतो. 1 + 2 + 3 दॅट इज 6 पार्ट्स. आणि त्यानुसार प्रत्येक पार्टला किती व्हॅल्यू मिळेल हे चेक करू शकतो. सो 1.8 एम्पियर एवढा करंट आपल्याला 6 पार्ट्समध्ये जर डिवाइड केला तर प्रत्येक पार्ट हा 0.3 एम्पियरचा असेल. सो हे जे काही डिव्हिजन करायचं आहे इट इज इन द रेशो 1:2:3. हा जो पहिला करंट असेल, दिस करंट, लेट्स कॉल इट इज करंट I1. हा करंट 0.3 एम्पियर इंटू 1 म्हणजे 0.3 एम्पियरचाच असेल.
हा जो दुसरा करंट असेल, लेट्स कॉल इट I2, इट विल बी 2 पार्ट्स आउट ऑफ दिस 6 पार्ट्स. त्यामुळे 2 × 0.3 जर आपण केलं तर हा 0.6 एम्पियरचा असेल. आणि जो हा लास्ट करंट आहे, लेट्स कॉल इट I3, हा 3 पार्ट्स असतील 0.3 एम्पियरचे. सो इट विल बी 0.9 एम्पियर. सो दिस इज हाऊ वी डिस्ट्रीब्यूट द करंट अमंग द रेजिस्टर्स. सो आय होप यू आर क्लिअर विथ द कन्सेप्ट की एखादी जर मला क्वांटिटी दिली असेल, मग ती करंट असो, तो एखादा मास असो, अँगल असो, व्हॉट एव्हर, त्याला जर मला एखाद्या गिवन रेशोमध्ये डिवाइड करायचं असेल, सो व्हॉट इज द बेसिक प्रोसिजर टू डू दॅट. तुम्हाला हा क्वेश्चन सुटतोय का पहा. अ फोटोग्राफ मेजरिंग 6 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर is to be enlarged so that the longer side is 12 centimeter. What is the measure of the shorter side? So एक फोटो आहे 6/8चा आणि त्याला आपल्याला मोठं करायचं आहे आणि जी काही मोठी साईड आहे दॅट विल बी 12 सेंटीमीटर. आणि तुम्हाला असं म्हणतात की जी शॉर्टर साईड असेल ती किती असेल. सो वी डोंट नो दी आन्सर, सो विल राईट दिस शॉर्टर साईड ॲज एक्स. तुम्ही हा क्वेश्चन स्वतः एकदा ट्राय करू शकता अँड देन वी कॅन मूव्ह अहेड. सो द रेशो ऑफ द लेंथ टू द ब्रेड्थ is 8/6 in the original photo, right? It was 8 and it was 6. जर तुम्ही याला एनलार्ज केला तर तो रेशो, तो बॅलन्स तसाच राहिला पाहिजे, नाहीतर फोटो मग स्ट्रेच होईल किंवा थोडा विचित्र दिसेल. सो दिस रेशो शुड बी इक्वल टू द न्यू रेशो. आणि नवीन रेशोमध्ये ही जी साईड 8 आहे इट हॅज बिकम 12 आणि जी शॉर्टर साईड आहे इट इज एक्स. सो आपलं गोल हे आहे की टू फाइंड दिस एक्स. So when you compare such ratios, these ratios are called as equivalent ratios. किंवा आपण असं म्हणू शकतो की हे दोन रेशोज दे आर इन प्रपोर्शन. सो देर आर सम मेथड्स टू सॉल्व दीज प्रपोर्शन्स. सो तुम्ही जर पाहिलं असेल तर 8 हा नंबर जवळपास 1.5 पटीनं वाढला आहे, त्यामुळं 6 हा सुद्धा नंबर जवळपास 1.5 पटीनं वाढेल. सो इफ यू मल्टिप्लाय विथ 1.5 टू द 8 इट विल बिकम 12. आणि तसंच जर आपण 1.5 ने 6ला मल्टिप्लाय केलं, दिस आन्सर विल बी इक्वल टू 9. सो द लॉंगर साइड विल बी 12 सेंटीमीटर and the shorter side will be 9 centimeter. We can solve this question with another method which is called as cross multiplication. So in this you will cross multiply these numbers and then these numbers and then you will equate them. Like 8 into x, that will become 8x is equal to 6 into 12, it will be 72. So now think about it. त्यावरून तुम्ही जर दोन्हीकडे 8 ने डिवाइड केलं, if you divide with 8 on the both these sides, this 8 will be cancelled out आणि x ची व्हॅल्यू 72/8 it will be obviously 9. आपण अजून एक क्वेश्चन सोडूया टू अंडरस्टँड इट बेटर. सो हिअर आर 2 ट्रायंगल्स आणि हे प्रपोर्शनमध्ये आहेत, ऑर वी कॅन से दीज आर सिमिलर ट्रायंगल्स. मग जर तुम्हाला असं विचारलं की फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस एक्स, सो तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एक प्रपोर्शन ऑर इक्विव्हॅलंट रेशोज मांडायचे आहेत. सो 4/5 हा रेशो आणि x/12.5 हा रेशो प्रपोर्शनमध्ये असेल. सो ह्याला सोडवण्यासाठी यू कॅन यूज द मेथड ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो द मल्टिप्लिकेशन विल बी 4 into 12.5 is equal to 5 into x. So the answer will be 4 into 12.5 is equal to 5 into x. Now you can solve it further. 12.5 into 4 ह्याला आपण 12.5 into 2 into 2 करू शकतो. सो तुम्हाला 2 वेळा डबल करायचं आहे. सो 12.5च्या डबल असतं 25 आणि 25च्या डबल असतं 50. सो 5 into x will be equal to 50. So x will be obviously equal to 10. Now we will solve some examples of equivalent ratios to make our mathematics more strong. So इथं तुम्हाला 2 रेशो दिले जे प्रपोर्शनमध्ये आहेत किंवा इक्विव्हॅलंट आहेत. सो इट इज 2:5 is to x is to 40. सो ह्याला आपण फ्रॅक्शनमध्ये लिहिलं तर अजून बेटर होईल. सो 2/5 दिस रेशो इज इक्वल टू x/40. सो युअर गोल इज टू फाइंड दिस x. सो तुम्ही हा x फाइंड आउट करण्यासाठी यू कॅन यूज व्हेरियस मेथड्स. For example, the first method is cross multiplication. So 2 into 40, that will be 80, is equal to 5 into x. So to find this x, we'll divide with 5 on both the sides, and this x will be equal to 80/5 or 16. We have a simple method here. तुम्ही जर पाहिलं तर 5ला
8ने मल्टिप्लाय केल्यावर 40 हा नंबर तयार होईल. सिमिलरली 2लाही 8ने मल्टिप्लाय केल्यावर x हा नंबर तयार होईल. सो द x विल बी डायरेक्टली बी कॅल्क्युलेटेड ॲज 2 into 8 that is 16. We will take one more example. 24:9 is equal to 8:x. So 24/9 is equal to 8/x. Now we will use the method of cross multiplication or a simple logic. If you see carefully, 25 हा 3 times ना कमी झाला. So x काढण्यासाठी 9ला सुद्धा आपल्याला 3 times ना कमी करावं लागेल. So the answer of x will be equal to 3. Or you can use the method of cross multiplication. So 24 into x will be equal to 9 into 8. So 24 into x will be equal to 72, and we know 24 3s are 72, so x will be equal to 3. We will solve some more examples. Now here directly ratio is given in the form of fractions. मग तुम्ही जर ह्याला सोडवलं तर तुम्ही पाहू शकाल 21 आणि 14 यांच्यात डायरेक्ट रिलेशन दिसत नाही आहे. So the only method or easy method to solve this is cross multiplication. So we will use cross multiplication. So 3 into 14 will be equal to 21 into x. So तुम्ही x काढण्यासाठी दोन्हीकडे 21 ने डिवाइड करू शकता. So this x will be equal to 3 into 14 आणि divided by 21. So if you give it a reduced form like 7 2s are 14, 7 3s are 21, it will become 3 2s are 6 upon 3, or we can write it as 2. We will solve one more example. Here our goal is to find two answers, x and y. So if you see carefully, there are three ratios, those are equal to each other. मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, you can choose the pair, like you can choose this pair first. So 4:5 is equal to 6:x, and then you can cross multiply them. So 4 into x is equal to 5 into 6. So to find this x, we will divide with 4 on both the sides. 4 will be cancelled out, and this x will come out to be 5 6 that is 30 over 4. और तुम्ही ह्याला दोन वेळा हाफ करू शकता. 30चा हाफ 15, 15चा हाफ 7.5. Now you can choose the other pair to solve this. You can choose this pair to solve y, or you can choose this pair also. So we will use this pair. 4:5 is equal to y is to 2. Then you can cross multiply. 4 2s is equal to 5 into y. मग दोन्हीकडे तुम्ही 5 ने डिवाइड केला. So 4 2s that will be 8 is equal to 5y, or y will be equal to 8 divided by 5. So the answer will be 1.6. We will take an example to apply the equivalent ratio or proportion concept. Ram earns 3,600 in 4 days. How many days will it take him to earn 4,500 rupees? So here we can say in 4 days he earned an amount of 3,600 rupees. And now in x days, we don't know how many days are these, he has to earn 4,500 rupees. So there is a proportion here. If the amount is increased, obviously the number of days should increase. So we can write this in ratio. So it will be 4 upon x will be equal to 3,600 upon 4,500. If you give it a reduced form, so 0 zeros will be cancelled out. Dividing with 9 on both the side. 9 4s are 36, 9 5s are 45. So the ratio will reduce to 4 by x is equal to 4 by 5. If you say carefully, तुम्हाला इथं क्रॉस मल्टिप्लाय करायची गरज नाही आहे. सो 4 4, सो x is equal to 5. So it will take him 5 days. सो मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा काही स्मार्ट मेथड आहे का, सो दॅट यू कॅन सॉल्व दिस क्वेश्चन ओरली. जर तुमच्याकडे असेल तर प्लीज कमेंटमध्ये कळवा. देर इज अ स्मार्ट अप्रोच टू सॉल्व दिस क्वेश्चन. So the question is,
Ram earns 3,600 rupees in 4 days. How many days will it take him to earn 4,500 rupees? So we'll solve this question using a fantastic method called as unitary method. Unitary methodचा अर्थ असतो की दिलेला रेशो n:1 ह्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणं. सो विल टेक दिस एक्झाम्पल लाईक इन 4 days राम अर्न्स 3,600 रुपीज. सो आस्क युअर सेल्फ की तो एका दिवसात किती कमवेल. सो थिंक अबाउट दिस. सो ऑब्वियसली त्यासाठी तुम्हाला याला डिवाइड करावं लागेल. 3,600 डिवायडेड बाय 4, सो द आन्सर विल बी 900 रुपीज. नाव आता विचार करा की त्याला 4,500 रुपीज कमवायला किती दिवस लागतील. सो ह्या अमाऊंटला विल मेक इट 4,500. सो ते करण्यासाठी तुम्हाला याला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो ह्या डेजना सुद्धा तुम्हाला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो ही विल टेक 5 days टू अर्न 4,500 रुपीज. वी विल सी वन मोर क्वेश्चन युझिंग बोथ मेथड्स, इक्विव्हॅलंट रेशोज अँड युनिटरी मेथड. तुम्हाला जी मेथड आवडेल त्याने तुम्ही प्रोसीड करू शकता. सो अ कार टेक्स 5 hours to travel 250 kilometer. How far could the car travel in 12 hours? सो तुम्हाला असं म्हणतायत की 5 hours ती कार 250 किलोमीटर जाऊ शकते. तर 12 तासांमध्ये ती कार किती जाईल. सो विल कॉल इट x किलोमीटर्स. सो युझिंग द रेशोज वी नो 5 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 250 डिवायडेड बाय x. सो आपण जर याला क्रॉस मल्टिप्लाय केलं और आपण जर इथं पाहिलं तर हा नंबर 50ने मल्टिप्लाय केल्यानंतर तयार झाला आहे. सो इथं सुद्धा आपण 50ने मल्टिप्लाय करू शकतो. सो 12 × 50, सो दॅट विल बी इक्वल टू 600 किलोमीटर्स. सो द आन्सर टू दिस क्वेश्चन इज 600 किलोमीटर्स. नाव लेट्स सॉल्व दिस क्वेश्चन युझिंग युनिटरी मेथड. सो असं म्हणतायत की 5 hours तो 250 किलोमीटर जातो आहे. सो नाव थिंक अबाउट दिस की एका तासामध्ये तो किती जाईल. सो दिस इज युनिटरी मेथड. सो एका तासामध्ये तो 250/5 और 50 किलोमीटर जाईल. नाव थिंक तो 12 hours किती जाईल. सो ऑब्वियसली ह्यासाठी तुम्हाला 50ला ही 12ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 12 × 5 दॅट इज 60 आणि एक्स्ट्रा झिरो आल्यामुळे दॅट विल बी 600 किलोमीटर्स. आय होप तुम्हाला युनिटरी मेथड ही कन्सेप्ट समजली आणि आवडली आहे. सो ट्राय टू सॉल्व सम क्वेश्चन्स युझिंग युनिटरी मेथड. सो वी विल टेक वन मोर एक्झाम्पल. If a person can burn 120 calories in 15 minutes of cycling, how many calories the person can burn in 2 hours? So they are saying 15 minutes मध्ये त्याने 120 calories burn केल्या. So 2 hours मध्ये तो किती कॅलरीज बर्न करेल. लेट्स कॉल इट x कॅलरीज अँड नाव पुट द रेशो 15 minutes और 2 hours. नाव इथं आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागेल कारण हे मिनिट्स आणि आवर्स तुम्ही ह्यांचा रेशो डायरेक्टली पुट नाही करू शकत. तो 2 तासांमध्ये 120 मिनिटे असतील. नाव दिस रेशो मेक्स सम सेन्स. त्यानंतर ह्याला आपण 120/x असं लिहू शकतो. तुम्ही इथं क्रॉस मल्टिप्लाय करू शकता. और 15 8 120 असतं त्यामुळं 12 8 x असेल. सो 12 8 96 आणि वर एक 0. सो द आन्सर टू दिस x विल बी 960 कॅलरीज. आता आपण हा क्वेश्चन युनिटरी मेथडने सोडूया की 15 मिनिट्समध्ये तो 120 कॅलरी बर्न करतो आहे. सो नाव थिंक एका मिनटामध्ये तो किती करेल. सो ह्यासाठी तुम्हाला 120 डिवायडेड बाय 15 असं करावं लागेल. सो द आन्सर विल बी 8 कॅलरीज पर मिनिट. एका मिनटामध्ये तो 8 कॅलरीज बर्न करेल. मग आपल्याला 2 तास हवेत. सो 2 तास म्हणजे 120 मिनिटं. सो तुम्हाला 120ने इकडे मल्टिप्लाय करावं लागेल. सिमिलरली 8 कॅलरीला सुद्धा 120ने मल्टिप्लाय करावं लागेल. द आन्सर विल बी 960 कॅलरी. विल टेक वन मोर एक्झाम्पल. इट टेक्स 4 hours to reach Pune from Karad at a speed of 40 kmph. How long it will take at a speed of 40 kmph? कराडपासून पुण्यापर्यंत जायला 4 hours लागतात जर तो 50 kmph ने जातोय. हेच स्पीड जर 40 kmph केलं तर त्याला किती तास लागतील. नाउ आय वॉन्ट यू टू थिंक अबाउट दिस क्वेश्चन की स्पीड जर कमी केलं तर टाईम वाढेल का कमी होईल. सो जर आपण इथं रेशो मांडायला गेलो
की 50 kmph साठी 4 hours लागले, तर 40 kmph साठी x hours लागतील. अँड बेस्ड ऑन दिस इफ यू फॉर्म दिस रेशो 50/40 इज इक्वल टू 4/x and do the cross multiplication. 50 into x is equal to 40 into 4, that is 160. आणि दोन्हीकडे जर आपण 50 ने डिवाइड केलं, so in that case this 50 will be cancelled out आणि 16/5 or this x will come out to be 3.2 hours. आता तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर हे आन्सर चुकलंय, बिकॉज जेव्हा आपण स्पीड कमी करतोय त्यावेळी टाइम हा जास्त लागला पाहिजे. सो द न्यू टाइम शुड बी ग्रेटर दॅन 4 hours. पण आपल्या आन्सरप्रमाणे हे 3.2 hours येतं. सो देर इज सम मिस्टेक इन हिअर. आता हा क्वेश्चन करेक्ट मेथडनी सॉल्व करण्यापेक्षा आपण एक कन्सेप्ट समजून घेऊया. सो थिंक अबाउट दिस क्वेश्चन. इथं एक बल्ब आहे आणि त्याच्या समोर एक छोटासा बॉल ठेवला आहे आणि त्याची एक शॅडो पडती आहे. सो दिस इज द शॅडो हिअर. त्या बल्बपासून हा बॉल एक्स अंतरावर आहे. माझा क्वेश्चन असा आहे की जर एक्सची व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर जी काय शॅडो असेल, ऑर विल कॉल दिस एस शॅडो, ही इन्क्रीज होईल ऑर डिक्रीज होईल. पॉज दिस व्हिडिओ अँड थिंक अबाउट दिस. ऑर यू कॅन थिंक अबाउट दिस क्वेश्चन. जर त्या बॉलची डिस्टन्स जमिनीपासून वाय असेल आणि जर वाय इन्क्रीज झाला तर शॅडो ऑर एस त्याची साईज इन्क्रीज होईल ऑर डिक्रीज होईल. थिंक अबाउट दिस. सो आपण इथं पाहू शकतो बल्बच्या जेवढ्या जवळ हा बॉल जाईल तेवढी शॅडोची साईज वाढत जाईल. सो वाय वाढल्यानंतर वी विल यूज दिस ॲरो टू शो इन्क्रीज. शॅडोची साईजसुद्धा वाढेल. सो वी विल कॉल दिस ॲज डायरेक्ट प्रपोर्शन. किंवा ह्याला आपण असं म्हणू शकतो की शॅडोची साईज is directly proportional to y or shadow is directly proportional to y. So हा जो सिम्बॉल दिसतोय मध्ये इट इज कॉल्ड ॲज प्रपोर्शनल सिम्बॉल. सो असा सिम्बॉल जर तुम्हाला दिसला तर इट डिनोट्स प्रपोर्शन. सो समोरासमोर जर व्हॅल्यू आले असतील सो विल कॉल इट्स डायरेक्ट प्रपोर्शन. और इन दिस एक्झाम्पल एक्सची व्हॅल्यू वाढली तर तो जमिनीच्या जवळ येईल आणि शॅडोची साईज कमी कमी होत जाईल. सो इथं जर पाहिलं तर एक्स जर वाढला तर शॅडोची साईज ही कमी होती आहे. सो एखादी गोष्ट वाढल्यानंतर त्यामुळं दुसरी जर व्हॅल्यू जी त्याच्यावर डिपेंड करते आहे ती कमी होत असेल, विल कॉल दिस ॲज इनवर्स प्रपोर्शन. किंवा आपण असं म्हणू शकतो द शॅडो साईज इज इनवर्सली प्रपोर्शनल टू एक्स ऑर शॅडो साईज इज इनवर्सली प्रपोर्शनल टू एक्स. सो दिस इज हाऊ वी डिनोट इनवर्स प्रपोर्शनॅलिटी. अगेन आपण प्रपोर्शनलिटीचा सिम्बॉल घेतला आहे. वी हॅव टेकन दिस सिम्बॉल ऑफ प्रपोर्शन. पण इथं लिहिताना 1/x असं लिहिलं आहे. सो ह्याचा अर्थ असा आहे की एक्स वाढला तर एस कमी होईल. किंवा ह्या एक्झाम्पलमध्ये वाय वाढला तर एस सुद्धा वाढेल. सो आय होप यू आर क्लिअर विथ डायरेक्ट प्रपोर्शन ऑर इनवर्स प्रपोर्शन. तुम्हाला हे स्टोरीसारखं बघायचं आहे. वी विल टेक सम सिम्पल एक्झाम्पल्स टू आयडेंटिफाय वेदर अ प्रपोर्शन इज डायरेक्ट ऑर इनवर्स. सो आपल्याला हे क्वेश्चन सोडवायचे नाही आहेत, आपल्याला जस्ट आयडेंटिफाय करायचं की ह्याच्यामध्ये प्रपोर्शन डायरेक्ट आहे का इनवर्स आहे. सो द क्वेश्चन इज द साईड ऑफ अ स्क्वेअर अँड इट्स एरिया. सो तुम्हाला माहीत असेल की एरिया हा ह्याच्या साईडच्या स्क्वेअरवर डिपेंड करतो. सो जेवढी साईड वाढेल तेवढा एरियाही वाढत जाईल. सो दिस प्रपोर्शन इज डायरेक्ट प्रपोर्शन. सेकंड क्वेश्चन, द एजेस अँड हाईट्स ऑफ स्टुडंट. सो ऑब्वियसली एज वाढल्यामुळं और एज वाढेल तसं हाईट ही वाढत जाते. सो हे सुद्धा एक डायरेक्ट प्रपोर्शन आहे. थर्ड क्वेश्चन, स्पीड ॲट द टाइम टेकन टू रीच होम. ओहो, नाव इफ द स्पीड इन्क्रीजेस, जेव्हा स्पीड वाढतो त्यावेळी घरी जाण्याचा टाइम हा कमी होतो. सो दिस इज इनवर्स प्रपोर्शन. आता राहिलेले 3 क्वेश्चन्स आय वॉन्ट यू टू पॉज अँड थिंक अबाउट इट अँड देन वी विल सॉल्व. So let's solve it. The heights of objects and their lengths of their shadows. मग समजा इथून सनलाईट येते आणि ह्या उजेडामध्ये काही ऑब्जेक्ट्स ठेवलेत, एक छोटा ऑब्जेक्ट आणि एक मोठा ऑब्जेक्ट. सो जेवढा लहान ऑब्जेक्ट असेल तेवढी लहान त्याची शॅडो पडेल, जेवढा मोठा ऑब्जेक्ट असेल तेवढी मोठी त्याची शॅडो पडेल. सो ऑब्वियसली द हाईट अँड द शॅडो इज डायरेक्टली प्रपोर्शनल.
So this is a direct proportion question. So we'll take the fifth question. Number of people and time taken to finish a biryani. So obviously if the number of people increases, the food each one will get will be smaller amount आणि त्यामुळं टाइम कमी लागेल. So it is an inverse proportion. Sixth question. The distance traveled and the total fare of the cab. So जेवढा जास्त डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल कराल तेवढंच भाडं जास्त लागेल. So this is a direct proportion. So I hope you are clear with this की हाऊ टू आयडेंटिफाय की ह्या क्वेश्चनमध्ये डायरेक्ट प्रोपोर्शन लपलंय का इनवर्स प्रोपोर्शन लपलंय. सो नाव वी विल सी हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन. ह्याच्यामध्ये कराडपासून पुण्याला जायला 4 तास लागत आहेत जर तुमच्या गाडीचं स्पीड 50 kmph असेल, आणि जर हे स्पीड कमी झालं 40 kmph तो ओबियसली टाईम जास्त लागणार आहे. सो इथं एक गोष्ट लक्षात येते की दिस इज इनवर्स प्रोपोर्शन क्वेश्चन. सो त्यामुळं तुम्हाला जो रेशो लिहायचा आहे त्याच्यामध्ये थोडे चेंजेस करायचे आहेत. सो 50 kmph और किलोमीटर पर आवर ह्यासाठी तुम्हाला 4 तास लागले, तर 40 kmph और किलोमीटर पर आवरसाठी तुम्हाला x आवर्स लागणार आहेत असं आपण समजू. सो नाव थिंक अबाउट दिस की इनवर्स प्रोपोर्शनलिटीमध्ये हा जो रेशो जो लिहिला जातो इट कॅन बी रिटन लाईक दिस 50/40 इज इक्वल टू उजवीकडे 4/x न लिहिता वी विल राईट x/4. सो दिस इज हाऊ यू सॉल्व इनवर्स प्रोपोर्शनलिटी क्वेश्चन्स. मग तुम्ही जर पाहिलं तर 40 हे 4 झालं आहे, सो डिवायडेड विथ 10, त्यामुळं 50 हे 5 होईल व्हेन डिवायडेड विथ 10, आणि त्यामुळं एक्सची जी काय व्हॅल्यू असेल इट विल बी 5 आवर्स. सो 1 तास एक्स्ट्रा लागेल पुण्याला जायला जर आपण स्पीड कमी केलं. सो मला वाटतं तुम्हाला समजलं आहे की डायरेक्ट आणि इनवर्स प्रोपोर्शन हाऊ टू हँडल दिस क्वेश्चन्स.